नमस्कार महाराष्ट्रातील नागरिकांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांच्या उपयोगाची माहिती, ती म्हणजे NCMC कार्ड बद्दल। जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि ST बसने प्रवास करता, विशेष करून जर तुम्ही महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असाल किंवा विद्यार्थी असाल, तर या योजनेचा लाभ घेणार असाल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कार्ड म्हणजे काय आहे, ते कुठे आणि कसं काढायचं, त्यासाठी किती पैसे लागतात, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आणि शेवटची मुदत कधीपर्यंत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या कार्डचे फायदे व तोटे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम NCMC कार्ड म्हणजे काय, तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही संकल्पना एक देश एक कार्ड या तत्वावर आधारित आहे। म्हणजे एकाच कार्डाचा वापर वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी, जसं की बस, मेट्रो आणि लोकल ट्रेन यांसाठी करता येऊ शकतो आणि भविष्यात इतर डिजिटल व्यवहारांसाठीही याचा उपयोग होऊ शकतो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली ST यांनी हे कार्ड त्यांच्या प्रवासी सेवांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। आता प्रश्न असा येतो, हे कार्ड का, तर याची काही प्रमुख कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे पारदर्शकता। सध्या सवलतीच्या तिकिटांचा हिसाब ठेवणं कठीण जात आहे। या कार्डमुळे कोणाला किती सवलत दिली याची नोंद डिजिटल पद्धतीने अचूक राहील। दुसरी गोष्ट आहे सुलभता। प्रवाशांना दरवेळी सवलतीचा पुरावा दाखवण्याची गरज नाही, कार्ड दाखवलं की काम होऊन जाईल। तिसरी गोष्ट आहे डिजिटल व्यवहारांना चालना। रोखीचा वापर कमी होऊन कार्डद्वारे पैसे भरण्याची सोय होईल। त्यामुळे सुट्टे पैसे नसेल तरी काही हरकत नाही, कार्ड दाखवायचं आणि आपलं काम करून घ्यायचं। चौथी गोष्ट आहे गैरव्यवहार रोखणे। सवलतीच्या योजनांचा वापर होऊ नये यासाठी हे कार्ड आधार क्रमांकाशी जोडलेला असेल। तर मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी हे NCMC कार्ड बंधनकारक म्हणजेच अनिवार्य असणार आहे। म्हणजे नक्की कोणासाठी हे लागू आहे, तर ज्या महिला प्रवासी ST बसमध्ये सवलतीच्या दरात म्हणजेच हाफ तिकीटने प्रवास करतात त्यांच्यासाठी, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ज्यांना प्रवासात सवलत मिळते त्यांच्यासाठी, त्याचबरोबर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना म्हणजे 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली मोफत प्रवास योजना, याचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी, थोडक्यात जे कोणी ST प्रवासात शासनाच्या सवलतीमध्ये योजनांचा लाभ घेतात त्या सर्वांसाठी हे कार्ड आवश्यक आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही योजना नवीन नाही, याची नोंदणी प्रक्रिया काही महिन्यापासून राज्यभरात सुरू आहे आणि आतापर्यंत लाखो नागरिकांनी आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे। पण 1 ऑगस्ट 2026 ही तारीख जवळ येत असताना ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी आता गती घेणं गरजेचं आहे, कारण फक्त आता जूनचा शेवटचे 2-3 आठवडे आणि जुलैचा महिना एवढाच कालावधी शिल्लक आहे। अशा सरकारी योजनांबाबत वेळोवेळी अपडेट्स येत असतात आणि कधीकधी नियमामध्ये थोडे बदल किंवा स्पष्टीकरणही दिलं जातं। त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या जवळच्या ST आगारात जाऊन किंवा ST महामंडळाच्या अधिकृत हेल्पलाईन कार्डाची सध्याची स्थिती एकदा खात्री करून घ्या, यामुळे तुमचा गोंधळ टळेल। मित्रांनो, आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। जर तुम्ही पात्र असूनही NCMC कार्ड काढलं नाही, तर ही योजना लागू झाल्यानंतर तुम्हाला सवलतीचं म्हणजेच हाफ तिकीट मिळणार नाही। त्याऐवजी तुम्हाला पूर्ण तिकिटाचा कर भरावा लागेल। ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी मोफत प्रवास सुविधा
किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ देखील तात्पुरता थांबू शकतो। थोडक्यात ज्या सवलती आज तुम्हाला सहज मिळतात त्या मिळवण्यासाठी हे कार्ड दाखवणं आवश्यक होईल। म्हणजे विचार करा, जर एक ज्येष्ठ नागरिक रोज एसटीने प्रवास करत असतील आणि त्यांना मोफत प्रवासाचा लाभ मिळत असेल तर कार्ड नसल्यास त्यांना रोज पूर्ण तिकिटाचे पैसे भरावे लागतील। महिन्याभरात हा खर्च बऱ्याच मोठ्या रकमेपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे आपलं स्पष्ट मत असं आहे, जर तुम्ही या 3 गटांमध्ये येत असाल म्हणजेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना यामध्ये येत असाल तर आताच NCMC कार्ड लगेच काढून घ्या। यामुळे ना तुमचा प्रवास अडतो ना तुम्हाला जास्त पैसे भरावे लागतात। आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे कार्ड नक्की कुठे आणि कसं मिळवायचं। सर्वप्रथम लक्षात ठेवा, हे कार्ड काढण्यासाठी कोणत्याही दलालाकडे किंवा खाजगी एजंटकडे जाण्याची गरज नाही। एसटी महामंडळाने स्वतःच्या तुमच्या गावचं जिथे एसटी स्टँड आहे तिथे तुम्ही जाऊन चौकशी करा। तिथे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे जाऊन म्हणा मला NCMC कार्ड काढायचं आहे। जी कागदपत्रे लागणार आहेत ती त्यांना दाखवा, ते तुम्हाला लगेच काढून देतील। 200 रुपये भरावे लागतील। राज्यभरात सध्या 4000हून अधिक नोंदणी व वितरण केंद्रे कार्यरत आहेत, म्हणजे तुम्हाला फार लांब जाण्याची गरज नाही। तुमच्या जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन हे काम सहज होऊ शकतं। कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं आणि अनिवार्य कागदपत्र आहे, कारण हे कार्ड आधार कार्डशी लिंक असणार आहे, त्यामुळे आधार कार्ड महत्त्वाचे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर। OTP पडताळणीसाठी म्हणजेच सक्रिय आणि तुमच्याकडे असलेल्या मोबाईल नंबर सोबत ठेवा। मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या सवलतीसाठी तुम्ही पात्र आहात त्या सवलतीशी संबंधित आवश्यक पुरावा, उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा देखील घेतला जाऊ शकतो। नोंदणी शुल्क किती आहे? नवीन NCMC कार्ड काढण्यासाठी साधारणपणे 200 रुपये इतकं शुल्क आकारलं जातं। काही ठिकाणी GST देखील घेतला जातो। जर तुमच्याकडे आधी जुनं स्मार्ट कार्ड असेल आणि तुम्ही ते जमा केलं तर सवलतीच्या दरात अंदाजे 150 रुपयात हे नवीन कार्ड मिळू शकतं। त्यामुळे साधारण 200 रुपयांच्या आतच हे काम होतं आणि हे पैसे थेट अधिकृत केंद्रावर पावतीसह भरले जातात। कुठल्याही एजंटला किंवा मध्यस्थाला वेगळे पैसे देण्याची गरज नाही। जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असेल तर तुमच्या गावातल्या किंवा तालुक्यातल्या बस स्टँडवर जाऊनच हे कार्ड काढा, कारण भविष्यात जर कोणता प्रॉब्लेम आला तर तो तिथे लगेच सोडवता येईल। नोंदणी प्रक्रिया कशी असते? तुम्ही तुमच्या जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत वितरण केंद्रावर जाता, तिथे तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर नोंदवला जातो। OTP द्वारे पडताळणी होते, आवश्यक शुल्क भरून तुमची नोंदणी पूर्ण होते। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या आत हे कार्ड तुमच्या घराच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवलं जातं। तसंच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुविधेसाठी महामंडळाने मोठ्या प्रमाणावर अधिकृत प्रतिनिधी एजंट नियुक्त केले आहेत, जे गाव पातळीवर आणि शहरी भागातही नोंदणीसाठी मदत करतील। त्यामुळे ज्यांना आगारापर्यंत जाणं अवघड वाटतं त्यांच्यासाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते। तसंच काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेजमध्ये जाऊनही नोंदणी करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे आगारातील गर्दी कमी होईल। त्याचबरोबर कार्ड मिळाल्यानंतर त्याचा वापर अगदी सोपा आहे। हे स्मार्ट कार्ड वॉलेट सारखं काम करतं, म्हणजे तुम्ही यामध्ये पैसे भरून रिचार्ज करून ठेवू शकता आणि प्रवासाच्या वेळी हे कार्ड दाखवून किंवा स्कॅन करून तिकीट काढता येतं किंवा सवलत मिळवता येते। त्यामुळे कोणताही वाद टळू शकतो। सुट्टे पैसे नाहीत, नोट फाटली आहे असं काहीही म्हणायचं आता कारणच नाही। पैसे आपोआप तुमच्या कार्डमधून कट होणार आहेत। आता सांगतो रिचार्ज बद्दल। वॉलेट किमान शिल्लक ठेवणं आवश्यक असतं। साधारण 100 रुपयांपासून रिचार्ज सुरू होतो। जर तुम्ही जास्त फिरत नसाल तर 100-200 रुपये तुमच्या कार्डमध्ये भरा। जर तुम्ही जास्त फिरत असाल तर तुम्हाला 2-3 हजार रुपये भरले तरी चालतील। रिचार्ज करण्यासाठी ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटद्वारे
म्हणजेच एसटी स्टँडमध्ये जाऊन देखील तुम्ही रिचार्ज करू शकता. म्हणजे एकदा कार्ड मिळाले की पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला रोख पैसे जवळ ठेवण्याची फार गरजच नाही राहणार. जर तुमच्याजवळ मोबाईल जरी नसेल तरी चालेल, फक्त कार्ड असलं तर चालतंय. आता लक्षात घ्या, हे कार्ड फक्त एसटी बससाठीच मर्यादित नाही. एक देश एक कार्ड या संकल्पनेनुसार भविष्यात या कार्डाचा वापर सर्वाधिक होऊ शकतो. सर्व ठिकाणी हे कार्ड दाखवूनच तुमचं काम होणार आहे. म्हणून आजच जाऊन हे कार्ड काढून घ्या. या कार्डाचे खूप फायदे आहेत. जर स्वतःचे पैसे स्वतःलाच वाचवायचे असतील तर हे कार्ड काढून घ्या, कारण सरकारला तुम्ही GST देता, त्याबद्दल सरकार तुम्हाला योजना देतं. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा आणि जबाबदारीचा मुद्दा सांगायचा आहे. सोशल मीडियावर अशा सरकारी योजनांबद्दल अनेक वेळा चुकीची किंवा अर्धवट माहिती पसरते. कधी काही गोष्टी जास्त भीतीदायक करून सांगितल्या जातात, तर कधी खोटे आकडे किंवा खोट्या लिंक्स पाठवल्या जातात. त्यामुळे काही महत्त्वाच्या सूचना फक्त एसटी महामंडळाच्या ऑफिसला जाऊनच किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुम्ही हे कार्ड काढून घ्या. त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि कोणताही मोठा धोका घडणार नाही. आता कोण तर तुम्हाला फोन लावेल, तुम्ही हे कार्ड काढले पण तुम्हाला OTPच दिला नाही, तर कुणालाही चुकून सुद्धा तुमच्या बँक डिटेल्स किंवा OTP पाठवू नका. ज्या व्यक्तीकडे तुम्ही हे कार्ड काढत आहात त्यालाच फक्त OTP सांगा, कारण तो सरकारी कर्मचारी आहे. इतर कोणालाही बँक डिटेल्स किंवा OTP देऊ नका, त्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे देखील जाऊ शकतात. कार्ड वितरणात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची हमी स्वतः परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. जर कुठे जास्त पैसे मागितले तर त्यांना पैसे देऊ नका किंवा लगेच त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला करा. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, प्रवासाला निघण्यापूर्वी विशेष करून 1 ऑगस्ट 2026 जवळ येत आहे. त्यामुळे आता जाऊन खात्री करून तुमचे NCMC कार्ड काढून घ्या. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक होणार आहे. जर कार्ड नसेल तर फुल तिकीट घ्यावे लागेल. हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. नोंदणी शुल्क 200 रुपयांच्या आतमध्येच येतो. जास्तीत जास्त 200 रुपये इतका येऊ शकतो. हे कार्ड जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन काढा. कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. कार्ड नसेल तर सवलतीचा वापर करता येणार नाही. पूर्ण तिकीट भरावं लागू शकतं. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही कार्ड काढलं नसेल तर आजच जाऊन तुमचे NCMC कार्ड काढून घ्या. महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो, तुमचा मोबदला कुणाला देऊ नका. तुम्ही आता जाऊन हे कार्ड काढा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लाडकी बहीण योजना, NCMC कार्ड योजना व इतर सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत आणि शेजाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि तुम्हालाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.